आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्याला बातम्यांमध्ये वर्तमानपत्रामध्ये सतत ऐकू येतो. पण तो नेमका काय आहे हे समजून घेताना अनेकांची तारांबळ उडते. तो विषय आहे राष्ट्रीय उत्पन्न किंवा नॅशनल इन्कम. आपल्याला अनेकदा सांगितलं जातं की देशाचा GDP वाढला, अर्थव्यवस्था वेगाने धावते. हे आकडे म्हणजे जणू काही देशाच्या आर्थिक प्रगतीचा आरसा आहेत. पण आजचा आपला उद्देश फक्त हा आरसा कसा बनतो हे पाहणं नाही, तर त्या आरशात दिसणारं प्रतिबिंब कितपत खरं आहे हे तपासणं आहे. तो आरसा देशातल्या अब्जावधी लोकांची खरी कहाणी सांगतो का, की त्यात काही भेगा आहेत, काही अंधारे कोपरे आहेत जे आपल्याला दिसतच नाहीत. आज आपल्याकडे स्पर्धा परीक्षांसाठी तयार केलेलं काही अभ्यास साहित्य आहे, पण आपण केवळ व्याख्यापाठ करणार नाही, तर या आकड्यांच्या मागे दडलेल्या गोष्टींचा शोध घेऊया. आणि हा शोध महत्त्वाचा आहे, कारण हा आरसा म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न देशाचं आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या काळात पैसा कुठून येतो आणि कुठे जातो याचा हिशोब मांडतो. सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा पाया हा आकडा असतो. त्यामुळे तो कसा मोजला जातो आणि त्यात काय मोजलं जात नाही हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग सुरुवात अगदी मूळ संकल्पनेपासून करूया. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय? 1949 साली एका समितीने एक व्याख्या केली होती जी आजही वापरली जाते. ती काय होती? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एका वर्षात देशाने मिळून जे काही बनवलं आणि विकलं, सुईपासून ते सॉफ्टवेअरपर्यंत, त्या सगळ्याची किंमत, पण कोणतीही गोष्ट दोनदा न मोजता, यालाच राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. शास्त्रीय भाषेत सांगायचं तर एका विशिष्ट कालखंडात उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे दुहेरी गणना टाळून केलेले मापन. यात दुहेरी गणना टाळणे हा सर्वात महत्त्वाचा आणि गमतीशीर भाग आहे. इथेच खरी मेख आहे. समजा एका कंपनीने 10 रुपयांचे टायर बनवले आणि ते एका कार कंपनीला विकले. त्या कार कंपनीने ते टायर वापरून 1 लाखाची कार बनवली. मग देशाचं उत्पन्न मोजताना आपण टायरचे 10 रुपये आणि कारचे 1 लाख म्हणजे 1,10,000 रुपये असं मोजायचं का? नाही. आणि जर तसं केलं तर सगळा हिशोबच चुकेल. कारण त्या 1 लाखाच्या कारच्या किमतीत टायरचे 10 रुपये आधीच आलेले आहेत. जर आपण दोन्ही मोजलं तर टायर दोनदा मोजला जाईल. यालाच दुहेरी गणना किंवा डबल काउंटिंग म्हणतात. अच्छा. म्हणून नियम असा आहे की फक्त अंतिम वस्तू म्हणजेच कार, तिचीच किंमत मोजली जाते. मधल्या सुट्या भागांचे पैसे मोजून आकडा फुगवायचा नाही. पण थांबा, इथे एक अडचण आहे. समजा एका वर्षात टायर बनले पण ते कारमध्ये वापरलेच गेले नाहीत, तर ते त्या वर्षाच्या GDP मध्ये कसे मोजणार? ते तर अंतिम वस्तू नाहीत. खूप चांगला प्रश्न आहे. अशा वेळी त्या टायरला त्या वर्षासाठी अंतिम वस्तू म्हणूनच गणलं जातं आणि ते राष्ट्रीय उत्पन्नात धरलं जातं. पुढच्या वर्षी जेव्हा ते कारमध्ये वापरले जातील तेव्हा त्यांचं मूल्य कारच्या किमतीतून वजा केले जातं, जेणेकरून ते पुन्हा मोजले जाणार नाहीत. हिशोब खूप गुंतागुंतीचा आहे, पण मूळ उद्देश एकच: कोणतीही गोष्ट दोनदा मोजायची नाही. आणि यात आणखीन एक संकल्पना आहे, प्रवाही संकल्पना. ही नेमकी काय आहे? नदीच्या प्रवाहाचं उदाहरण दिलं जातं, पण ते अजून सोपं करून सांगता येईल का? नक्कीच. ही संकल्पना समजून घेण्यासाठी बँकेतल्या पैशांचं उदाहरण घेऊया. 31 मार्चला तुमच्या खात्यात 1 लाख रुपये आहेत. ही झाली तुमची संपत्ती म्हणजे स्टॉक. हो. पण 1 एप्रिल ते 31 मार्च या काळात तुम्हाला पगारातून मिळालेले 12 लाख रुपये, हा झाला तुमचा उत्पन्न म्हणजे फ्लो. राष्ट्रीय उत्पन्न देशाच्या खात्यात वर्षभरात नव्याने जमा झालेल्या पैशांचा हिशोब ठेवतं, आधीपासून असलेल्या संपत्तीचा नाही. ते एका वर्षाच्या प्रवाहाचं मापन करतं, साठलेल्या तलावाचं नाही. म्हणजे आपण किती श्रीमंत आहोत यापेक्षा आपण एका वर्षात किती नवीन श्रीमंती कमावली हे राष्ट्रीय उत्पन्न सांगतं. भारतात हा हिशोब मांडायची गरज सर्वात आधी कोणाला वाटली? याची सुरुवात एका अशा व्यक्तीने केली ज्यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं, दादाभाई नौरोजी. 1867-68 मध्ये त्यांनी त्यांच्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकातून पहिल्यांदाच भारताच्या आर्थिक स्थितीचा एक आरसा जगासमोर धरला. त्यांनी ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांत मांडला, ज्यात त्यांनी दाखवून दिलं की इंग्रज भारताची संपत्ती कशी लुटून नेत आहेत. त्यांनी काही आकडा दिला होता का? हो, आणि तो आकडा खूप बोलका होता. त्यांच्या मते तेव्हा भारताचे दरडोई उत्पन्न फक्त 20 रुपये होते. फक्त 20 रुपये? हो.
आज ही रक्कम क्षुल्लक वाटते, पण त्या काळात त्यांनी पहिल्यांदाच आकड्यांच्या आधारे देशाच्या गरिबीचं चित्र मांडलं होतं. अर्थात त्यांची पद्धत पूर्णपणे शास्त्रीय नव्हती, पण तो एक अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचा प्रयत्न होता. मग या आरशाला अधिक स्पष्ट आणि शास्त्रीय बनवण्याचं काम कोणी केलं? ते श्रेय जातं डॉक्टर VKRV रामयांना. 1931-32 मध्ये त्यांनी पहिल्यांदा शास्त्रीय पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली. म्हणूनच त्यांना भारताच्या राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक, फादर ऑफ नॅशनल अकाउंटिंग. बरोबर, फादर ऑफ नॅशनल अकाउंटिंग म्हटलं जातं. देश स्वतंत्र झाल्यावर सरकारने या कामाला अधिक गती दिली आणि PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती नेमली. अच्छा, म्हणजे आता देशाचा हिशोब अधिकृतपणे मांडला जाणार होता. या समितीने काय शिफारशी केल्या? त्यांनी उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धतींपैकी काय निवडक पद्धतीच का सुचवल्या? त्या समितीमध्ये DR गाडगीळ आणि डॉक्टर राव हे सदस्यही होते. त्यांनी भारताची अर्थव्यवस्था बघून सांगितलं की इथे 2 पद्धती सर्वोत्तम आहेत. कोणत्या? एक उत्पादन पद्धत, म्हणजे शेतीत किती धान्य पिकवलं, कारखान्यात किती वस्तू बनवल्या हे मोजायचं. आणि दुसरी उत्पन्न पद्धत, म्हणजे डॉक्टर, वकील, शिक्षक यांसारख्या सेवा क्षेत्रातल्या लोकांनी किती कमाई केली हे मोजायचं. आणि तिसरी पद्धत म्हणजे खर्च पद्धत, ती का नको होती? वरवर पाहता तर लोकांनी किती खर्च केला हे मोजणं सोपं वाटतं. बरोबर, सोपं वाटतं, पण ते तितकंच अवघड आहे, विशेषतः भारतात. आपण 10 रुपयांची कोथिंबीर घेतल्यावर किंवा रिक्षाने प्रवास केल्यावर बिल मागतो का? नाही. मग सरकारकडे हा सगळा डेटा कसा पोचणार? लोकांच्या खर्चाचा अचूक हिशोब मिळत नसल्यामुळे या समितीने खर्च पद्धत न वापरण्याची शिफारस केली. आता त्या संकल्पनांकडे येऊया जिथे बहुतेक लोकांचा गोंधळ उडतो. GDP, GNP, NPP आणि NNP. सुरुवात GDP पासून करूया, कारण हा शब्द आपण रोज ऐकतो. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादन. यातला डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत हा शब्द सर्वात महत्त्वाचा आहे. याचं लक्ष फक्त जागेवर असतं, भारताच्या भौगोलिक सीमेच्या आत. या सीमेच्या आत जी काही वस्तू किंवा सेवा तयार होईल ती GDP मध्ये मोजली जाईल. मग ती टाटाने बनवलेली गाडी असो किंवा भारतातल्या एखाद्या अमेरिकन कंपनीने बनवलेलं सॉफ्टवेअर असो. अगदी बरोबर. इथे बनवणारा कोण आहे याला महत्त्व नाही, कुठे बनवलं याला महत्त्व आहे. आणि GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. मग यात काय वेगळं आहे? इथे नॅशनल म्हणजे राष्ट्रीय किंवा नागरिक हा शब्द महत्त्वाचा आहे. GNPचं लक्ष जागेवर नाही तर देशाच्या नागरिकावर आहे. आपला भारतीय नागरिक जगात कुठेही, समजा दुबईतल्या एखाद्या कंपनीत काम करत असेल किंवा अमेरिकेत एखादं रेस्टॉरंट चालवत असेल, तर त्याची कमाई भारताच्या GNP मध्ये धरली जाईल. अच्छा. याउलट भारतात काम करणाऱ्या परदेशी व्यक्तीची कमाई GNP मधून वजा केली जाईल. म्हणजे सोप्या भाषेत GDP म्हणजे भारताच्या आतली कमाई आणि GNP म्हणजे भारतीयांची कमाई, मग ती जगात कुठेही असो. बरोबर. पण मग एक प्रश्न येतो, बातम्यांमध्ये नेहमी GDPचाच बोलबाला का असतो? जर GNP आपल्या नागरिकांची कमाई मोजतं तर ते जास्त महत्त्वाचं नाही का? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं कारण धोरणात्मक आहे. कोणत्याही देशाचं सरकार आपल्या भौगोलिक सीमेतील आर्थिक घडामोडींवर जास्त लक्ष केंद्रित करतं. देशात रोजगार किती निर्माण होतोय, परदेशी गुंतवणूक किती येतेय, कारखाने किती सुरू आहेत, हे सगळं GDP मधून दिसतं. त्यामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेचं आरोग्य तपासण्यासाठी GDP हा एक सोपा आणि जलद मापदंड आहे. म्हणजे रोजच्या धोरणात्मक निर्णयांसाठी GDPचा वापर जास्त होतो. हो, GNP महत्त्वाचा आहे, पण GDP जास्त व्यवहारात वापरला जातो. ठीक आहे, म्हणजे GDP आणि GNP हे 2 मोठे आकडे झाले. पण मग हे NDP आणि NNP काय आहेत? हा नेट किंवा निव्वळ शब्द कुठून येतो? या दोन्ही आकड्यांना अधिक अचूक बनवण्यासाठी अर्थशास्त्रज्ञ त्यातला एक महत्त्वाचा घटक वजा करतात. तो म्हणजे घसारा, डेप्रिसिएशन. समजा तुम्ही एक नवीन गाडी घेतली. वर्षभर वापरल्यावर तिचे टायर झिजतात, इंजिन जुनं होतं, तिची किंमत कमी होते. ही जी झीज होऊन किमतीत घट होते त्यालाच घसारा म्हणतात. देशातले कारखाने, मशिनरी यांचीही अशीच झीज होत असते. अच्छा, म्हणजे GDP मधून हा घसारा वजा केला की आपल्याला NDP म्हणजे नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट मिळतो. बरोबर. आणि GNP मधून घसारा वजा केला की NNP म्हणजे नेट नॅशनल प्रॉडक्ट मिळतो. अगदी बरोबर. आणि यातल्या NNPलाच भारताचं खरं राष्ट्रीय उत्पन्न मानलं जातं. खरं राष्ट्रीय उत्पन्न? हो, कारण त्यात परदेशातून येणारा आपल्या नागरिकांचं उत्पन्न धरलेलं असतं आणि देशातील मालमत्तेची झीज ही वजा केलेली असते.
त्यामुळे आपल्याला निव्वळ कमाईचा आकडा मिळतो. पण आपण नेहमी ऐकतो की GDP वाढला. आता यातही 2 प्रकार आहेत म्हणे, नॉमिनल आणि रिअल. हा तर आणखी एक गोंधळ आहे. हो, आणि हा फरक समजून घेणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. नॉमिनल GDP हा चालू बाजारभावावर मोजला जातो, त्यामुळे तो फसवा असू शकतो. उदाहरणार्थ, समजा देशात गेल्या वर्षी 10 पेन तयार झाले आणि त्यांची किंमत 10 रुपये होती, तर GDP झाला 100 रुपये. ठीक आहे. यावर्षीही 10 पेनच बनले, पण महागाईमुळे त्यांची किंमत 20 रुपये झाली, तर नॉमिनल GDP 200 रुपये दिसेल. अरे वा, म्हणजे कागदावर दिसेल की अर्थव्यवस्था दुप्पट झाली, पण प्रत्यक्षात उत्पादनात काहीच वाढ झालेली नाही, फक्त महागाई वाढलीये. अगदी बरोबर. आणि म्हणूनच अर्थव्यवस्थेचं खरंच चित्र पाहण्यासाठी रिअल GDP पाहिला जातो. तो एका आधारभूत वर्षाच्या बेस इयरच्या किमतीवर मोजला जातो. सध्या भारतासाठी हे वर्ष 2011-12 आहे. अच्छा. यामुळे महागाईचा प्रभाव बाजूला सारून उत्पादनात खरंच किती वाढ झाली हे स्पष्ट दिसतं. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण ऐकू की देशाचा GDP 10% वाढला, तेव्हा पहिला प्रश्न विचारायला हवा, कोणता GDP, नॉमिनल की रिअल? कारण एका आकड्यामुळे पगारवाढ झाल्याचा आनंद मिळू शकतो, तर दुसऱ्या आकड्यामुळे कळतं की महागाईमुळे ती पगारवाढ खरं तर 0 आहे. बरोबर. हे तर खूपच महत्वाचं आहे. तर हे सर्व आकडे मोजण्याचं काम आज भारतात कोणती संस्था करते? 2019 पूर्वी हे काम CSO आणि NSSO या 2 वेगवेगळ्या संस्था करायच्या. पण आता या दोन्हींचं विलिनीकरण करून एकच संस्था बनवली आहे, NSO, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. हो. ही संस्था सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मोस्पी अंतर्गत काम करते. सध्याच्या आकडेवारीनुसार नॉमिनल GDPनुसार भारत जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था आहे. ठीक आहे. आपण पाहिलं की हा आर्थिक आरसा कसा तयार होतो. पण आता त्या मूळ प्रश्नाकडे येऊया. या आरशात किती भेलं आहेत? कोणत्या गोष्टी तो दाखवतच नाही? हीच या विषयाची सर्वात गंभीर आणि रंजक बाजू आहे. या आरशात अनेक अंधारे कोपरे आहेत. सर्वात मोठा अंधार आहे असंघटित क्षेत्राचा. रस्त्यावरचे विक्रेते, छोटे शेतकरी, टपरीवाले, घरकाम करणारे, ओला झोमॅटोसाठी काम करणारे लाखो लोक, यांच्या उत्पन्नाचा अचूक हिशोब ठेवणं जवळपास अशक्य आहे. हो, खरंय. मला आठवतंय, NSO मधल्या एका अधिकाऱ्याने गमतीने सांगितलं होतं की भारतातला या क्षेत्राचा डेटा मिळवणं म्हणजे एका अंधाऱ्या खोलीत नसलेल्या काळ्या मांजराला शोधण्यासारखं आहे. आणि काळा पैसा, तो तर या हिशोबात कुठेच येत नाही. बरोबर. काळा पैसा म्हणजे एक समांतर अर्थव्यवस्था जी या अधिकृत आरशात कधीच दिसत नाही. पण या सगळ्यापेक्षा एक मोठी गोष्ट आहे जी GDP पूर्णपणे विसरून जातो. ती कोणती? गृहिणींचं काम. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे देशाची अर्धी लोकसंख्या म्हणजे स्त्रिया ज्या दिवसरात्र घरात काम करतात, मुलांचं संगोपन करतात, ज्येष्ठांची काळजी घेतात, घराचा गाडा चालवतात, त्यांचं काम आपल्या आर्थिक आरशात दिसतच नाही. कारण त्यांना पगार मिळत नाही, म्हणून त्यांच्या कामाचं आर्थिक मूल्य 0 मानलं जातं. हे GDPचं सर्वात मोठं वैगुण्य आहे. म्हणजे आपण ज्या प्रगतीचे आकडे पाहतो त्या अर्धा लोकसंख्येच्या अमूल्य योगदानाला न मोजताच तयार केलेले आहेत. या चर्चेत एक ग्रीन GDP नावाची संकल्पनाही समोर येते. हा काय प्रकार आहे? ही भविष्याची संकल्पना आहे. आपण प्रगती केली, कारखाने उभारले, रस्ते बांधले आणि GDP वाढवला. पण या प्रक्रियेत आपण नद्या प्रदूषित केल्या, हवा खराब केली, जंगलं तोडली. त्याचं काय? जेव्हा GDP मधून नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास आणि पर्यावरणाची झालेली हानी यांचं आर्थिक मूल्य वजा केलं जातं, तेव्हा त्याला ग्रीन GDP म्हणतात. हा विकासाचा खरा खर्च दाखवतो. ही संकल्पना ऐकायला खूप चांगली वाटते, पण ती प्रत्यक्षात आणणं कितपत शक्य आहे? म्हणजे एका झाडाचं किंवा एका प्रदूषित नदीचं आर्थिक मूल्य ठरवणार कसं? हे आकडे व्यक्तिनिष्ठ नाही का होणार? अगदी बरोबर. हेच त्यातलं सर्वात मोठं आव्हान आहे. म्हणूनच अनेक देश याकडे वळायला कचरतात. चीनने 2006 मध्ये याचा प्रयत्न केला होता. हो का? हो. पण पर्यावरणाच्या हानीचे आकडे इतके धक्कादायक आले की त्यांच्या GDP वाढीचा दर जवळपास 0 दिसू लागला. त्यांनी तो अहवाल जाहीर करणंच थांबवलं. हे सत्य स्वीकारायला धैर्य लागतं. तर दादाभाई नौरोजींच्या 20 रुपयांच्या अंदाजापासून ते आजच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेपर्यंत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा हा प्रवास देशाच्या आर्थिक कहाणीचा साक्षीदार आहे. पण आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की हा आरसा आपल्याला जेवढा दाखवतो त्यापेक्षा जास्त लपवतो. अगदी बरोबर.
हे आकडे फक्त परीक्षेसाठी महत्त्वाचे नाहीत, ते सरकारच्या धोरणांवर, बजेटवर आणि पर्यायाने आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतात. देशाची आर्थिक दिशा समजून घेण्यासाठी या संकल्पनांची आणि त्यांच्या मर्यादांची ओळख असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला केवळ आकडा नाही, तर आकड्याच्या पलीकडचं सत्य पाहता आलं पाहिजे. एक विचार करायला लावणारा प्रश्न. या चर्चेत आपण पाहिलं की गृहिणींच्या कामाला किंवा पर्यावरणाच्या नुकसानीला GDP मध्ये स्थान नाही. यावर विचार करण्यासारखा एक प्रश्न असा आहे की आज जर आपल्याला राष्ट्रीय कल्याणाचं मोजमाप करण्याची नवीन प्रणाली तयार करायची संधी मिळाली, तर आपण आर्थिक मूल्याच्या पलीकडे जाऊन कोणत्या गोष्टींचा समावेश कराल? म्हणजे लोकांचं आरोग्य, शिक्षणाचा दर्जा, सामाजिक सलोखा किंवा अगदी आनंदी राहण्याचं प्रमाण, यांसारख्या गोष्टी, जेणेकरून आपल्याला देशाच्या प्रगतीचं अधिक खरं आणि परिपूर्ण चित्र मिळेल.